पुढची महत्त्वाची अपडेट, भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक होणार आहे। लोअर परळ येथे ही बैठक होईल। संघाच्या मुख्यालयात आज आणि उद्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल। भाजपच्या इतर मंत्र्यांसह नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे। संघ परिवार आणि सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी यशवंत भवन येथे ही चर्चा पार पडेल। हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी संघाचा कानमंत्र आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपची शाळा घेणार असल्याची माहिती मिळते। आरएसएसच्या वरिष्ठांची 2 दिवसीय बैठक तर आज मुंबईमध्ये पार पडेल। काय नेमक्या सूचना या बैठकीच्या माध्यमातून दिल्या जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अपडेट, 2 दिवस तर मुंबईमध्ये या बैठका होतील। कोणकोणते नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत? गौरी, आपण जर बघितलं असेल तर संघ नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आहे। विधानसभा निवडणुकीत देखील संघाने महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली होती आणि आज संघाची आज आणि उद्या खरं तर भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीत काही पुढचा रोडमॅप जो आहे तो आखून दिला जाणार आहे। कारण मंत्र्यांनी कशा पद्धतीने काम करायला हवं याचे मार्गदर्शन मागच्या सरकारच्या काळात देखील संघाने केलं होतं। जनतेपर्यंत मंत्र्यांनी कसं पोहोचावं याचं मार्गदर्शन केलं होतं। तेच मार्गदर्शन पुन्हा एकदा नवनियुक्त सर्व मंत्र्यांना दिलं जाणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने संघाची तितकीच महत्त्वाची भूमिका असणार आहे। कारण विधानसभा निवडणुकीत संघाने जी मेहनत घेतली त्याचे परिणाम जे आहेत ते निकालात दिसले आणि आजची आणि उद्याची बैठक जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। गौरी, हो, नक्कीच सुशांत, या 2 दिवस चालणाऱ्या बैठकीतून नेमक्या काय सूचना तर केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।